कर्ज काढून आणलंय आता 50,000. पहिलं 5,000 कट करून घेतलं ते बरं का त्यांनी, नाहीतर तुम्ही माणसाला एवढंच कसं ग. माहित झाली की आता तू प्रत्येक बारीला कर्ज काढते त्याच्यावरून कळत नाही. हा तेच की मग आता याज किती मुदल किती भरायचंय ती बघा आणि वेळच्या वेळेला द्या म्हणजे झालं. द्यावं लागणारच बाई, एवढं तू आता केलंय म्हणल्यावर. हा घ्या आता, पोराच्या मनासारखं होऊ द्या एकदाशी. तुझं 50,000 आणि माझं काय थोडं मिळून असं ₹1,00,000 गोळा करून आपलं डाऊन पेमेंट भरून घेऊ गाडी. चालतंय की तेवढं त्याचं बी राखील लागेल चांगलं. आता तरी पोरग माझं खुश असेल ना. तर सारखं गाडी गाडी म्हणत होत, पण होय हो गाडी जुनी घ्यायची का नवी घ्यायची हो? नवीच घेऊ की, जुनी कशाला. नवी? अहो नको, जुनीच घेऊ आपण. आता ही मशीन नाही होय, चालते की व्यवस्थित. आगी मशीन घरात असते या, गाडी साऱ्या गावात फिरते, कशाला जुनी घ्यायची, नवीन घेतलेली बरं नाही. अहो पण नवीनला लय पैसे भरावं लागतील अजून, माहितीये का? काय तेवढं डाऊन पेमेंट भरलं म्हणजे गाडी येतेच की. पसंतीनच असणार आहे. तुझ्या हातानं त्या शोरूम मध्ये जाऊन पैसे देऊ, तिथनं पूजा करू, गाडी घरी घेऊन येऊ. बर बर असू द्या. झालं का बाबा आता तरी तुझ्या मनासारखं? हा आणले तर बघ 50,000 काढून म्या बचत गटाचं. घे आता, तुझ्या मनाला येईल असली गाडी घे. काय म्हणते बघ किती. कार गप आहे, तुला तर आनंद झाला पाहिजे होता की र. हा आजची रात्री उपाशी गेलं होतं, बघी त्याला काय खायला आहे का बघ. यार तू गेल्यावर लय काळजी वाटली बघ, उपाशी गेला म्हणून. हा बनवती काहीतरी तुझ्यासाठी. काय झालं रे? माझी नव्हती काय चूक, ते ऍक्सिडेंट होऊन पडलंय म्हणून गेलो मदतीला. मला काय माहित पुढं असं होईल. मला हाय माहित सगळं, मी बी ड्रायव्हर किती धंदा केलाय. लोकांना मदत करा आपण जातो, पण आपल्याच अंगलूट येते. तू नको काळजी करू, हाय मी. तिला माहित, तिला काय माहित नाही, तिला कळू बी देऊ नको, सांगू बी नको. हा ऐकलं मी सगळं. काय ऐकलंय? काय चाललंय माझ्यापासून काय काय लपवताय नेमकं? बरं यासाठी सांगत होते की तुला गाडी घ्यायला नको म्हणून, पण माझं ऐकताय कोण? पैसे बी काढून आणलं, आता गाडी घ्यायची नाही काय? घेतली नाही ती बरं झालं बाबा, मला लवकरच समजलं ते. उठलं बघ आगी मावळी. आईला कसं काय कळलं रे बाहेर एवढं झालेलं? हे काय झालं नाही बघ, ती उगा लोकांचा जीव वाचवा गेलता, त्याच्या चांगलोट आले, चांगलं काम करायला गेलता ती. तुला नाही ड्रायव्हर किड मधलं कळायचं काय? मला कसं कळायचं नाही? त्याच्या जीवाला काय झालं असतं म्हणजे काय करायचं होतं म्या? काय नाही व जीवाला त्याच्या, ती चांगलं करायला गेलता बघ. असं चांगले करण्याने तर सगळं वाटोळ होऊन बसतं घरात. तुला काय ठेका बिका घेतला करतो कुणाचा बाबा? हा सगळ्याचं भलं करायचा. किती वेळा सांगितलं होतं असले फेज्यात पडत जाऊ नको म्हणून. बितडाला कान असते मग ते खरं आहे बघ. बितडा बी अजून जिवंत आहे ती बघ. तुमच्या हे असल्या बोलण्यानं तर हे असं झालंय. कुणाला बी जाताय मदत करायला आणि येताय मार खाऊन असं. याची दुसरी वेळ आहे, आता परत परत सांगायची वेळ येऊ देऊ नका. काय गाड्या घ्यायचं म्हणताय? गाड्या घेऊन काय दिवा लावणार आहे दिसतंय की आता. मी एक कसलं असलं पदरात पडलाय माझ्याकडूनच ठाऊ. वराला पाकला अडवून ठेवलंय. गप्प का बसलाय? सांगाल का तुम्ही नेमकं काय झालंय ते मला? कुठेतरी लांब जावं असं वाटतं. नकोसं झालंय सगळं, जीव द्यावा असं वाटतं. का? काय झालं? काल मला एवढं चांगलं सांगत होता आणि आज तुम्हीच असं बोलताय.
एवढं काय झालंय? काल तुम्हाला सोडलं आणि पुढे निघालो. पुढे वाटेत गुंडांनी अडवलं. काय? हो, मला मारलं. माझ्या जवळचे पैसे पण घेऊन गेले. नाही, शेठला सांगायला गेलो तर शेठ चोर म्हणाला मला. तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना? शरीराच्या जखमा बऱ्या होता तो, पण मनाला झालेली जखम नाही बरी होत. ज्या शेठकडे 5 वर्ष काम केलं तो शेठ काल मला चोर म्हणाला. ते मनाला लागलं. किती पैसे होते त्यांचे? 32,000. काय? 32,000? आम्ही ड्रायव्हर लोक रात्रभर गाडी चालवून मालकाचा माल कंपनीत पोचवतो. आणि कंपनीतून दिलेले पैसे मालकाकडे. तर मालक कधी हे विचारत नाही बाबा तू जेवलास का, तू बरा आहेस का, तुझी झोप झाली आहे का. नाही, त्याला फक्त आपल्या गाडीत असणाऱ्या मालाची आणि पैशाची एवढीचीच काळजी असते. तुम्ही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, करू आपण काहीतरी. ठीक आहे. हे नकोय मला, हे अहो राहू द्या म्हणते ना. खरंच नकोय. नको, मी कष्ट करून फेडीन माझे पैसे. हे घ्या म्हणते ना. खाऊ द्या आणि त्याला पैसे देऊन टाका. मित्रच मित्राला मदत करू शकतो का? एक मैत्रीण मित्राला मदत नाही करू शकत? मैत्रीण? हो. आपली तर ओळख पण नाहीये. आपण ओळखत नाहीये, पण हळूहळू होईल आपली ओळख. एका दिवसात एवढा विश्वास? हो, माझा आहे विश्वास. का माहितीये, तुम्ही ड्रायव्हर रात्रंदिवस गाडी चालवता आणि तुमच्या जीवावर आम्ही मस्त झोपून घरापर्यंत आम्हाला तुम्ही व्यवस्थित पोहोचवता. तुमच्याच जीवावर ना. आणि माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे. हाच विश्वास शेठने दाखवला असता ना तर आज हे दिवस नसते आले माझ्यावर. बरं, जाऊ द्या. मग आज चहा नाही पाजणार? जाऊयात की. हो, पण मी आज चहा नाही घेणार हा. मग आज मी कॉफी घेणार आहे आणि ती पण माझ्याकडून. चला सावकाश. उद्या काय प्लॅनिंग आहे का तुझं? नाही काय कर. चल की जरा बाहेर जायचं. बाहेर कुठं? अरे आपली ही गावची यात्रा आहे बलीकडच्या. यात्रेत माझं काय काम आहे? बघ सांग आता तू सांगायला. चल की तू पण. कॉलेजच्या पोरी पण येणार आहेत त्या पुरी. मग त्या बाबड्याला घेऊन जा की. कुठे आहे तू? अरे बाबड्या सकाळपासून फोन करतोय मी. फोन उचला ना तू. तुमच्या आधीच जाऊन बसला असेल. ए पुरी बिरी आपल्याला नाही पटत बाबा. जाऊ तू तुमचं. आला असता, तुझी गाडी आली असती. हा. वरनं माझी क्लासमेट पण येणार आहे. जरा रुबाबात जाऊ की आपण. जरा इम्प्रेशन पडेल माझं. आता आला मुद्द्या म्हणजे गाडीसाठी आला रे इथे. तसं नाही रे बाबा. नाही बाबा आपण नाही येणार. कार लागेल. एवढी गाडीतला का तुझ्याकडे? बघ सांगायला. आपल्याकडे नाही गाडी. अरे पण फोन करतो कमी. एवढं कॉन्टॅक्ट खायला का तुझं? भावासाठी करणार नाही का? चल की जाऊ. चॉकलेट. बरं चल जाऊ. पण डिझेलचं कसं काय? आहे की आपण तिघ कॉन्ट्री काढून भरू. ठीक आहे. ए मी नाही देणार कॉन्ट्री काय. मी फक्त गाडी घेऊन येणार. डिझेल तर तुम्ही दोघांनी बघायचं. पुढे गेल्या तरी बघू की. देवा भाऊला फोन लावतो. देवा बाई तुला नाही म्हणणारच नाही. घेऊन जा म्हणले. एक नंबर भावा. चला आलो मी. गाडी घेऊन आलो. बस झाली लाडी गुडी तुमच्या. जाऊ का मग? फोन आलो. कर.
तू इकडे कशी काय? अगं मी यात्रेला आलीये. चल बसून बोलू. किती दिवसांनी भेटलो. हो अगं 12वीला तुझे गेलीस ना त्या भेटलीस नाहीस बघ परत काही कॉन्टॅक्ट पण नाही. किती दिवसातून भेटलीस तू? हो ग, तुला पाहून मला खूप बरं वाटलं. ग मला पण. आणि 12वीत ते आपलं जरा भांडणच झालेलं. तसं तर मी विसरले नाही, पण माफ केलं तुला त्याच वेळेस आणि विसरून पण गेलो. बरं बाकी कशी आहेस तू? एकदम मस्त. आणि तू? मी मस्त. आणि इकडे कुठे? अगं यात्रेला चालली आहे. आणि तू? अगं मी पण यात्रेला चालले. आणि कशी जाणार आहेस? माझा ड्रायव्हर येईल घ्यायला. तू काय बाई, मोठ्या बापाची पोरगी, गाडीतच जाणार. त्यासाठी पण नशीब घेऊन जन्माला यावं लागतं. ते पण खरंच आहे म्हणा. आणि तू? माझा मित्र येणार आहे न्यायला. फोन केलता का त्याला? अरे फोन केलता, येतो म्हणलाय. तर मी तर एवढं फ्रेश होऊन मस्त आलोय. येईल असं जाऊ मग तेव्हा आल्यावरती. कधी येतोय काय म्हणजे जायचं तर आहे लवकर. येईल लवकर ती वाटतं येईल. माझा ड्रायव्हर मित्र. हो ड्रायव्हर. हे चॉकलेट उतर. हा मालकीनला घेऊन जायचं. मग आहे कायला का असं असतं कुठं म्हणजे आम्ही लागा तुला आणलंय तू आम्हालाच उतरव. लका मागणी याला का अरे काय लाग तू येडा बेडा झालाय का सच्चा? नोकरीचा सवाल आहे का? बघितलं का पोरी भेटलं की आम्हाला असं डचतो का? अरे तसं नाही का उतर. सच्चा भाऊ लक्षात ठेवतो तुला. प्लीज ना उतर ना का भावा. मी पुढे बसते. हा बस की. प्रिया, मी पुढे बसले तर काही प्रॉब्लेम नाही ना ग तुला? मालकीन तसंही मागेच बसते. ड्रायव्हर शेजारी बसायला पण नशीब लागतं. हसलं नशीब पाहिजे कुणाला. तुम्ही दोघी एकत्र आम्ही मैत्रिणी आहोत. लागली वाटायला. काय झालं? कुठं काय नाही. काय झालंय? पंक्चर झाली मॅडम. झाली का पंक्चर? आता काय करणार आहेस? बघतो. कसली रे काम तुझी? कर काय तर लवकर. अगं शांत हो, अडचणी सांगून येतात का? अगं तू ग बस, तुला माहित नाही अजून तो कसा आहे ते. हॅलो चॉकलेट कुठे आहे? एक लवकर. काय वाटतंय? हे लका चॉकलेट लका काढून आण पंक्चर. गपला का तू आम्हाला सोडून आलता ना तिथनं. आता बस तू काढत. एमर्जन्सी आली एमर्जन्सी. दोन पोरी सोबत असतो पंक्चर काढा जरा भारी काढत असेल. लय भारी वाटत. फिलिंग टाका रेस काढ. चला पंक्चर काढायला गाडी माझी. मी या दोघांना घेऊन आलोय. पंक्चर तसलं काय नाही. टायर घे गळ्यात घाल चालत जा. पंक्चर काढून आण. माझी गाडी घेणार नाही. समजून घ्या की लका. काय अरे असं मित्राला सोडत जाऊ नको कुठं पण. तीच कामाला येतात. उतर ये. थांबला का मला बसू सांग तर तुला असलं करायला. तुला काय.
थँक्यू बरं का. काय थँक्यू बिंक्यू नको. आता बरं आलं तेवढे पैसे. मगाशी कॉन्ट्रॅक्ट पैसे नव्हतं. बघ केला का काय म्हणला तू. 200च्या ऐवजी 300 पाठवतो मग तर झालं ना. ये लोक जत्रेत जाऊ का. मॅडम छान दिसेल तुम्हाला. हे असलं मी घालत नाही. द्यायचं असेल तर काहीतरी चांगलं दे. वाव, माझ्यासाठी किती छान आहे. तुम्ही माझ्यासाठी घेतलं कानातलं. मस्त आहे. मला खूप आवडतं. ते सोडतील मला घरी. अच्छा, म्हणजे घरापर्यंत सोडणार आहेस का? आवडेल मला. आणि असंही कोणाला अर्धवटच सोडणं आवडत नाही मला. आणि ते माझ्या संस्कारात सुद्धा बसत नाही. अरे वा, संस्कार. कितीतरी वेळा मला वेळेवर घ्यायला सुद्धा नाही आलास, तेही पगार घेऊन. तेव्हा कुठे गेले तुझे संस्कार? मॅडम, इथं विषय पगाराचा नाहीये, रात्रीचा आहे. आणि हीच काय, हिच्या जागेवर कोणी जरी असतं ना तरी रात्रीचं मी त्याला घरीच सोडलं असतं. माहितीये मला तू कसा आहेस. आज नाही ओळखत मी तुला. तुम्ही दोघं भांडण करत असा तर मी जाते. नाही नाही, जाऊया आता. ते मी जा तुम्ही. निघायचं.